विद्यार्थी मित्र हो, आज सर्वत्र सैनिकी स्कूलची परीक्षा पार पडली. 28 जानेवारी 2024 म्हणजे आजच झालेला हा पेपर आणि या पेपरमधील एकूण 125 प्रश्न म्हणजेच 300 गुण. तर या 300 गुणाची अचूक उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. वर्षभर केलेला अभ्यास आणि हे अभ्यास केल्यानंतर विद्यार्थ्यापेक्षा पालकांना जास्त उत्सुकता आहे की माझ्या मुलाला किती मार्क मिळालेत. आणि खरोखरच हे असलं पण गरजेचं आहे, कारण विद्यार्थी 5वीला असल्यामुळे त्याला इतकं गंभीर म्हणजे गांभीर्य नसतं की किती गुण आपल्याला मिळले पाहिजेत, कट ऑफ काय असेल. परंतु पालकांना मात्र खूप मोठी चिंता असते आणि वर्षभर केलेल्या कष्टामध्ये आपल्या मुलाला किती मार्क पडले, किती मार्क पडू शकतात याबद्दलचा सर्व अंदाज हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे विद्यार्थी जरी पाहत नसतील तरी पालकांनी आवर्जून पहा. प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण या ठिकाणी आपण देऊ शकत नाहीत, कारण लवकरात लवकर तुम्हाला उत्तर सूची द्यायची आहे. परंतु लवकरच आपण गणित आणि बुद्धिमत्तेचे सर्व स्पष्टीकरण याच चॅनलवर देणार आहोत. त्याचबरोबर ज्या पालकांचे विद्यार्थी 4थीमध्ये शिकत आहेत, 3रीमध्ये शिकत आहेत, त्यांच्यासाठी नवोदयचा क्लास असेल, सैनिकी स्कूलचा क्लास असेल किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर जीनियस मॅथ सोबत नक्कीच संपर्कात राहा. हे चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवोदय परीक्षा असेल, स्कॉलरशिप परीक्षा असेल, सैनिकी स्कूल परीक्षा असेल किंवा 4थी पासून MPSC पर्यंत कोणतीही स्पर्धा परीक्षा विद्यार्थी देत असेल आणि गणित बुद्धिमत्तेची तयारी करायची असेल तर जीनियस मॅथ चॅनल सोबत राहा. नक्कीच तुमचं गणित आणि बुद्धिमत्ता परफेक्ट होईल. तर पाहूयात 300 गुणाची 125 प्रश्नाची अचूक उत्तरे लगेच. तर पाहूयात आजच झालेला पेपर, सैनिक स्कूलचा पेपर आणि या पेपरमधील सर्व प्रश्नांची उत्तर सूची, जेणेकरून आपल्याला विद्यार्थ्यांना किती मार्क पडलेत हे लक्षात येईल. जर आपण पाहिलं तर हा आहे ए सेट. तुमच्याकडे जो कोणता पण सेट असेल तर त्या सेटमध्ये तुम्ही काय करायचे, सुरुवातीला उत्तर टिक करून घ्यायची आणि मग नंतर तुम्ही चेक करू शकतात. तर या ठिकाणी पहिला भाग आहे ए सेटमध्ये मराठी व्याकरण. तर पहिलं वाक्य आहे पहा, क्रियापदाचा योग्य रूपानुसार वाक्य पूर्ण करा. रेल्वे अचानकपणे थांबली. पर्याय क्रमांक 2 उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. रेल्वे अचानकपणे थांबली, पर्याय 2 थांबली हे उत्तर बरोबर आहे. यानंतर दुसरा प्रश्न आहे, अकर्म क्रियापदाचे वाक्य निवडा. तर अकर्म क्रियापदाचे वाक्य आहे, पक्षी उडतात, पर्याय क्रमांक 2. पक्षी उडतात, पर्याय क्रमांक 2. तर या पद्धतीने आपण एक एक प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे, योग्य उभ्या नवी अव्ययाच्या सहाय्याने रिकामी जागा भरा. मला माहिती नाही की तो निघून गेला आहे किंवा नाही. म्हणजे या ठिकाणी येणार आहे पर्याय क्रमांक 1 की तो, मला माहिती नाही की तो निघून गेला आहे किंवा नाही. या पद्धतीने आपण याचा वापर करू शकतात. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. राम असा एक विद्यार्थी आहे ज्याच्याकडे आम्ही सर्व 35% पेक्षा कमी गुण मिळवण्याची अपेक्षा किंवा आशा करतो. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 असा एक. यानंतर पुढचा प्रश्न आहे, योग्य शब्दयोगी अव्यय सहाय्याच्या वाक्याने वाक्य पूर्ण करायचं आहे. वक्ता विषयापासून दूर जात आहे, पासून, पर्याय क्रमांक 2. वक्ता विषयापासून दूर जात आहे, पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6 आणि 7. अकबराच्या सैन्याने चित्तोडगडच्या किल्ल्याला घेरले, पर्याय 2. घेरले हे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर हवेशी लढणे किंवा हवेत मारणे याचा योग्य अर्थ आहे निरर्थक प्रयत्न करणे, पर्याय क्रमांक 1. निरर्थक प्रयत्न करणे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 8 आहे, खालील दिलेल्या पर्यायातून विरुद्धार्थी शब्द निवडा. धमकी किंवा धमकवणे, तर याचा विरुद्धार्थ आहे सुरक्षित, पर्याय क्रमांक 3.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, खालील दिलेल्या पर्यायातून निर्दोष वाक्य ओळखा. निर्दोष म्हणजे ज्यामध्ये दोष नसावा. तर पर्याय एकच बरोबर आहे, करमणूक. पर्याय 1 करमणूक हे योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 10 आणि 11. प्रश्न क्रमांक 10 आहे, खालील दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. क्षमाशीलता. शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे, क्षमाशीलता. क्षमाशीलता म्हणजे काय? माफ करणे किंवा एखादा विषय सोडून देणे. ठीक आहे. तर याचा विरुद्ध आहे प्रतिशोध किंवा बदला घेणे. पर्याय 4. आणि 10वा असा आहे, उपपद निवडायचा आहे, तो एक प्रामाणिक अधिकारी आहे. पर्याय एकच उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 11 मध्ये तो एक प्रामाणिक अधिकारी आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, सूर्य पश्चिमेला मावळतो. तर हा प्रश्न कदाचित कॅन्सल होऊ शकतो, कारण या प्रश्नाची 2 उत्तरं सारखीच आहेत, अपूर्ण वर्तमान काळ आणि अपूर्ण वर्तमान काळ. त्यामुळं दोन्हीही उत्तर म्हणजे दोन्हीपैकी कोणतेही उत्तर बरोबर आहे. मग हे संदिग्ध होईल किंवा कॅन्सल तरी प्रश्न होईल. पाहूयात नेमकं काय होतं. किंवा 1 लिहिलेल्या विद्यार्थ्यांना पण मार्क मिळतील आणि 4 लिहिलेल्या विद्यार्थ्यांना पण मार्क मिळू शकतात. असा आणखी एक प्रश्न या पेपरमध्ये आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, या उत्पादनाची टिंबटिंब उत्तम आहे, गुणवत्ता उत्तम आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. तर पहा, हे मराठी व्याकरण इतकं महत्वाचं आहे ना, कारण स्कोर जो असतो विद्यार्थ्याचा तो या लँग्वेजवर खूपच महत्वाचा डिपेंड करतो. कारण गणितामध्ये बऱ्याचशा वेळेस डाऊन स्कोर येऊ शकतो, पण लँग्वेज जर तुमची चांगली असेल तर नक्कीच तुम्ही टॉपला जाऊ शकता. यानंतर पुढचा प्रश्न. पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे उतारा. तर या उतार्यावर 14 पासून 18 पर्यंतचे एकूण प्रश्न आहेत. तर हे प्रश्न आपण समजून घेऊयात. प्रश्न क्रमांक 14 आहे, असे मानले जाते की पश्चिमीना शाल ही टिंबटिंब जेवढी शाल गरम असते. 6 स्वेटर्स. पर्याय क्रमांक 2. 6 स्वेटर्स इतकी गरम असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 जर आपण पाहिला तर प्रश्न क्रमांक 14 आहे, जवळपास टिंबटिंबच्या विणकामानंतर एक साधी शाल. म्हणजे 15वा प्रश्न आपण घेऊया सुरुवातीला. तर 15वा प्रश्न आहे, योग्य विधान निवडा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1च. उन्हाळ्यामध्ये मेंढी आपले काही केस सोडून टाकतात किंवा झडतात. केस म्हणजेच फर. यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 16, जवळपास 250 तास असे या प्रश्नाचं उत्तर आहे. 250 तास. यानंतर 17वा प्रश्न आहे, मेंढीच्या शरीरावर एक उबदार आवरण उगवते जे त्याचे कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण करते, ते म्हणजे केस. तर या शब्दाची जात ओळखायची, तर ते आहे नाम, नाऊन. पर्याय 2. यानंतर आहे प्रश्न क्रमांक 18, दाट किंवा गर्द शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर याचं उत्तर आहे विरळ. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 19, दिलेल्या पर्यायातून विशेषण ओळखा. तर पर्याय एकच, उंच हे विशेषण आहे. यानंतर पुढचा प्रश्न. तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20 आणि प्रश्न क्रमांक 21, तुलनात्मकतेच्या योग्य स्तराच्या सहाय्याने रिक्त जागा भरा. तर यामध्ये माझ्या खिशात टिंबटिंब पैसे आहेत, माझ्या खिशात पुष्कळ पैसे आहेत किंवा भरपूर पैसे आहेत असं आपण म्हणू शकतो. सर्वाधिक जास्त आहेत कमी आहेत हे आपल्याला निश्चित सांगता येत नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21, वास्तव या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. तर वास्तवचा विरुद्धार्थी शब्द आहे काल्पनिक. पर्याय क्रमांक 2, काल्पनिक. पुढील प्रश्न आहे, व्याकरण दृष्ट्या योग्य शब्द ओळखा. आता या ठिकाणी आशीर्वाद हा शब्द बरोबर आहे, पण तो 2 ठिकाणी आहे. म्हणजे इथं पण हे 2 पर्याय बरोबर आहेत. आशीर्वाद दुसरी वेलांटी येते आशीर्वादला, पण दोन्हीही ठिकाणी तेच आहे. त्यामुळे हा पण प्रश्न संदिग्ध आहे किंवा बदलावा लागेल. म्हणजे मराठीमध्ये 2 प्रश्न संदिग्ध आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत. यानंतर पुढचा प्रश्न आहे,
दिलेल्या वाक्यामध्ये काही सुधारणा गरजेची आहे का? त्यांची बस योग्य वेळेवर आली होती का? तर या ठिकाणी त्यांची, त्यांनी, त्यांचा कोणताही बदल गरजेचा नाही, योग्य आहे सगळं, पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा प्रश्न आहे, श्याम येण्यापूर्वीच रामने घर सोडले. तर या ठिकाणी श्याम येण्यापूर्वीच रामने घर सोडले होते, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. आणि पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. तर प्रश्न क्रमांक 25 जर विचार केला तर रिकाम्या जागी योग्य प्रश्नांकित विधान करा. मला त्यांना विचारायची गरज नाही. तर आता पुढे काय येणार आहे? कॉमा देऊन जर विचारलं तर काय मला, आहे का मला, नाही, आहे का मला, असं पण विचारू शकतं. मला नाही, गरज आहे का, विचारायची गरज नाही आणि गरज आहे का. तर तिथला नाही शब्द जाईल आणि गरज आहे का असं येईल, म्हणून उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, गरज आहे का, गरज नाही आणि गरज आहे का, अशा पद्धतीनं. तर हे 25 प्रश्नाची उत्तरं तुम्हाला नक्कीच लक्षात आली असतील. यामध्ये जर काही संदिग्ध असेल तर तुम्ही मला कमेंट्स करू शकतात. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. यानंतर दुसरा विभाग आहे रोमन संख्यावरील पहिला प्रश्न म्हणजे गणिताचे प्रश्न. खालीलपैकी 199 रोमन संख्येमध्ये कसं लिहाल? तर याचं उत्तर आहे पर्याय 3 नंबर, CXCIX, पर्याय 3. प्रश्न क्रमांक 27 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पहा, हे प्रश्न पहा आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या पेपरमध्ये टिक करून घ्या. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28, 29. हरीश आपली कार 45 किलोमीटर या गतीने चालवतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, 16. रमन 40 मिनिटांमध्ये 20 किलोमीटरचे अंतर पार करतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 36. या प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण मी तुम्हाला देणार आहे, पण आता सगळ्यांना 150 पैकी किती मार्क मिळाले याची उत्सुकता असते, त्यामुळे आधी हे 150 मार्काचे आपण उत्तर सूची पाहूयात. यानंतर पुढचा जर प्रश्न पाहिला आपण, प्रश्न क्रमांक 30. अमृता आपल्या मुलांसाठी, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 140.25. यानंतर पुढील प्रश्न, पुढचा प्रश्न आहे पहा 31 नंबरचा. या ठिकाणी के ची किंमत काढायची आणि के ची किंमत आहे 7, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर आपल्याला सरासरीचा प्रश्न दिला होता 48 किलो, 50 किलो, 53 किलो. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 51 किलो. यानंतर पुढचा प्रश्न आहे खालील विधान वाचून योग्य पर्याय निवडा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फक्त विधान 2 योग्य आहे. यानंतर पुढचा प्रश्न, या ठिकाणी आपल्याला एक समीकरण दिलं होतं, x बरोबर 30, y बरोबर 120 असेल तर खालचं मूल्य काढा पदावलीचं. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 85. प्रत्येक प्रश्न समजून घ्या, टिक करून घ्या, जेणेकरून तुमच्या पेपरमध्ये तुम्ही टिक केलात की तुम्हाला तुमचं योग्य उत्तर मिळेल. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 35. आता प्रश्न क्रमांक जर आपण 35 कडे पाहिलं, थोडं निरीक्षण केलं तर सरळ व्याजावरचे अतिशय सोपे प्रश्न आहेत. तर यामध्ये 35चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि 36चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2च. यानंतर पुढचा प्रश्न आहे 37. आपल्याला या ठिकाणी परिमिती काढायची आहे आणि या परिमितीचं उत्तर आहे 48, पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढचा प्रश्न, पिंकी 50 मीटर बाजू असलेल्या एका वर्गाकार क्षेत्राच्या 6 फेऱ्या मारते. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पिंकी 80 मीटर. या पद्धतीने आपण हे सोडवू शकतात. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 39. 4 अंकी सर्वात मोठी संख्या, 3 अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज, पर्याय क्रमांक 3, 10,099. प्रश्न क्रमांक 40चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 42,975. यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 41चं उत्तर आहे खालील दिलेल्या संख्येमधून कोणत्या संख्येला 3 ने पूर्णपणे भाग जातो, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर
पदावली दिली आहे, या पदावलीचं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 3 34. त्यानंतर जयेश आणि मोहन भागीदारीवरचा प्रश्न आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 11,250. तर लक्षात घ्या भागीदारीचं उत्तर किती येतं 11,250. त्यानंतर पिवळी डाळ आणि काळी डाळ याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. जर आपण इंग्लिश मीडियममध्ये असाल तर तुम्ही पण त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये त्या प्रश्नाला टिक करून घेऊ शकतात. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 45. दशांश अपूर्णांकात रूपांतर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 21 पेक्षा सर्व लहान मूळ विभाजकांची संख्या अविभाजकांची 77 पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी योग्य नसलेले वाक्य निवडायचे, तर योग्य नसलेले या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 ABCD हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 30 मुलांना पार्टी देण्यात आली, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 34. यानंतर प्रश्न क्रमांक 39. 4,000च्या बेरजेतून 3,509 आणि 2,165 यांच्या बेरजेत काय करावं, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1,665. यानंतर पुढील प्रश्न आहे एका परीक्षेमध्ये 400 पैकी 340 गुण मिळाले तर 85% पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 51. 20% हे पर्याय क्रमांक 3 50. जर एखाद्या संख्येचे 46% हे 115 तर 150% पर्याय क्रमांक 4 375. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 53. तापमानासंबंधी आहे, याचं उत्तर येते 131 पर्याय क्रमांक 3. आणि सेल्सिअसचा जो प्रश्न आहे फॅरनहीटचा पर्याय क्रमांक 1. या पद्धतीने आपल्याला हे सोडवायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न 55 नंबर. जुनी कार खरेदी करून जो प्रश्न दिलेला आहे याच्यामध्ये 12% नफा पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. समकोणाच्या 10व्या भागाच्या पूरक कोणाचा काटकोन होईल, समकोणाच्या 10व्या भागाच्या म्हणजे त्याचा 10वा भाग म्हणजे 9 येतो, भागाच्या पूरक कोणाचा आणि काटकोन होईल. जर हा प्रश्न तुम्ही इंग्लिश मध्ये वाचला तर खूप सोप्या पद्धतीने सोडवता येईल आणि याचं उत्तर येतं 99. मराठीमध्ये ट्रान्सलेटमध्ये थोडी फार शंका आहेतच. त्यानंतर काटकोनाच्या अर्ध्या भागाच्या 3 पट कोणाचा पूरक कोण, तर याचं उत्तर आहे पर्याय 3 नंबर. यानंतर पुढचा प्रश्न x ची किंमत शोधायची आहे. x ची किंमत येते या ठिकाणी 98 पर्याय क्रमांक 4 98. यानंतर प्रश्न क्रमांक 59. या ठिकाणी अपूर्णांकाचा प्रश्न आहे, तर याचं उत्तर आहे 5/6. पुढे पण अपूर्णांकाचा 60वा प्रश्न आहे, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण प्रश्न क्रमांक 61 आणि 62. तर 61चं उत्तर आहे सर्वात मोठा अपूर्णांक पर्याय क्रमांक 3. 62चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 63. तर 63चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. जोड्या लावण्यामध्ये पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे आणि 64चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे पर्याय क्रमांक 2च 4 सेमी. यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 65चं उत्तर आहे 3 तुकडे वगैरे असा एक प्रश्न होता पहा. 50 पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 2 संख्येचा लसावी मसावीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4च 50. त्यानंतर एका दुकानदाराने एक टेबल आणि खुर्ची 1900 आणि 615% लाभ, उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2875. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण प्रश्न क्रमांक 68. 2.6 किलोग्रॅम प्लस, त्याचं उत्तर आहे 6 किलो 300 ग्रॅम पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा घन गोळ्याचं दिलेला आहे, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1च 6 सेमी. यानंतर पुढचा प्रश्न 8 लहान घन, याचं उत्तर येतं 64. त्यानंतर 420 संत्र्याची किंमत 8 डझनची किंमत 576 पर्याय क्रमांक 4.
आणि पुढचा प्रश्न आहे 16 बॅगची किंमत दिली आहे, 3 बॅगची विचारली आहे, उत्तर आहे 285. यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 73. हा प्रश्न थोडा लेवल तशी हायच आहे, 9वी-10वीच्या मुलांचे लेवलचे प्रश्न आहेत हे खरं तर, पण या ठिकाणी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आणि ह्या सर्व प्रश्नांची स्पष्टीकरण तुम्हाला मिळणार आहेत, कारण जे विद्यार्थी 4थीला आहेत किंवा आता पुढच्या वर्षी परीक्षा देणार असतील किंवा तिसरीला असतील त्यांच्यासाठी हे स्पष्टीकरण गरजेचे आहेत, कारण अशीच प्रश्न वारंवार रिपीट होत असतात. आणि आपल्या माहितीस्तव आपण लवकरच सैनिक स्कूलचा पण क्लास पुढच्या आठवड्यामध्ये सुरू करतोय. त्यामुळे जर तुम्हाला सैनिक स्कूलचा क्लास जॉईन करायचा असेल तर हा व्हॉट्सअप नंबर लक्षात ठेवा, 8856 046 142. आणि हा क्लास झूम मीटिंगद्वारे घेतला जातो. सर्व विषयाची तयारी, मराठी असेल, इंग्रजी असेल तर इंग्रजी व्याकरण, बाकी गणित, मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमातून, जी के, हे सर्वच विषय आपले क्लिअर केले जातील. जर आपण इच्छुक असाल सैनिक स्कूल क्लाससाठी तर या नंबरला आपण संपर्क साधू शकतात, 8856 046 142. आणि ह्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, कारण लवकरच आता स्कॉलरशिपचा पेपर असेल किंवा इतर नवोदयची परीक्षा असेल, वेगवेगळ्या परीक्षेची तयारी करायची असेल तर हे चॅनल तुम्हाला गणित बुद्धिमत्तेसाठी सदैव मदत करेल. यानंतर पुढचा प्रश्न 74 नंबरचा प्रश्न आहे, तर याचं उत्तर आहे काटकोन, पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. आणि पुढचा जो प्रश्न क्रमांक आहे प्रश्न क्रमांक 75, तर ह्या 75चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर या पद्धतीने आपण हे मराठी आणि गणिताची प्रश्नाची उत्तरं पाहिलीत. आता आपण पाहूयात पुढचा घटक. तर यानंतर बुद्धिमत्तेमध्ये पहिला प्रश्न आहे खालील घटकांचा तार्किक क्रम लावायचा, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढे प्रतिमा, आरशातील प्रतिमा, पर्याय सी, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. आरशातील प्रतिमासाठी पर्याय सी. त्यानंतर 78 नंबरचा प्रश्न जो आहे श्रृंखलेमध्ये, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3च. आणि पुढे संख्याचा जो आहे प्रश्न, याचं उत्तर आहे 8, पर्याय क्रमांक 2, सॉरी पर्याय क्रमांक 3च. यानंतर पुढचे प्रश्न क्रमांक 80, घड्याळ, वेळ, तापमापी, तापमान, पर्याय क्रमांक 3. सी बरोबर 3 तर एल बरोबर 12, पर्याय क्रमांक 4. प्रत्येक प्रश्नाचा पर्याय तुम्ही लिहून ठेवा जेणेकरून तुम्हाला सोडवता येईल नंतर. तर यानंतर पुढचा प्रश्न आहे सिंह, गोठा, गुहा, तर घोड्याला काय, तबेला, पर्याय क्रमांक 3. आकृतीचा सहसंबंध, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 84. 84चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हे 1 2 3 4 ची जी काही रचना दिली आहे आपल्याला त्या पद्धतीने आपल्याला हे सोडवायचं आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे अयोग्य पर्याय निवडा, म्हणजे गटात न बसणारा, तर हॉटेल, उपहारगृह, पर्याय क्रमांक 3. आणि पुढचा सहसंबंध पूर्ण करा, पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढचा प्रश्न गहाळांक निवडायचे आपल्याला, 2 5 10, तर पुढे येईल 17, पर्याय 2. यानंतर प्रश्न क्रमांक 88, BDA बरोबर 7 तर CAB बरोबर 6, पर्याय क्रमांक 2. अयोग्य पर्याय निवडा, ऋतू, पर्याय क्रमांक 3. 121, पर्याय क्रमांक 1, वर्गसंख्या आहे म्हणून. पुढचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. आकृतीमध्ये पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 93 मध्ये पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे.
यानंतर पुढे अल्फाबेट लावायचे होते आपल्याला प्रश्न क्रमांक 94 मध्ये, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3च. यानंतर पुढील प्रश्न आकृतीमध्ये आता या ठिकाणी जर पाहिलं तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सहसंबंध आकृत्यांचा. यानंतर पुढचा प्रश्न आहे लपलेली आकृती, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणता अंक येईल असा प्रश्न दिलेला आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 7. तर या प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण मी तुम्हाला देणार आहे, पण सध्या आपल्याकडे कमी वेळेमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे तरी तुम्ही समजून घ्या आणि आपले गुण चेक करा, शेअर करा किती गुण मिळाले. आपल्या नावासहित जिल्ह्यासहित आपण माहिती देऊ शकतात. पुढचा प्रश्न आहे लयबद्ध मांडणीमध्ये, उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढचा प्रश्न आहे नेक्स्ट, तर 99 नंबरचा हा जो प्रश्न आहे तो संदिग्ध प्रश्न आहे. कारण या ठिकाणी पहा, इथं एकतर ह्या मिरर इमेज होतात दोन्ही पण अशा, किंवा मग त्यांच्या भागांचे कलर बदललेत. म्हणजे जसं हे 2 पांढरे तर इथं हे 2 काळे झाले, हे 2 काळे आहेत तर इथं हे 2 पांढरे झाले. मग तसं म्हणलं तर या ठिकाणी 2 पण बरोबर आहे आणि 4 पण बरोबर आहे, म्हणजे 2 पद्धतीने. आरशातल्या प्रतिमेचा विचार केला तर 4 नंबरचं बरोबर आहे. भागांचा कलर चेंज केला समजा दिशानुसार तर 2 नंबरचं बरोबर आहे. त्यामुळे हा प्रश्न संदिग्ध आहे, लक्षात घ्या. ऑब्जेक्शन आपण घेऊ शकतो. मराठीचे 2 प्रश्न आणि हा एक प्रश्न. यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात आपण. क्रिकेटला बॅट तर हॉकीला स्टिक, पर्याय क्रमांक 2. या पद्धतीने आपण बुद्धिमत्तेचे 25 प्रश्न पाहिलेत आणि आता शेवटचा विषय आहे तो म्हणजे जीएस. तर जीएस मध्ये पाहूया आपण. आपणास कामासाठी लागणारी उष्णता किंवा ऊर्जा, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, प्रोटीन किंवा प्रथिनेपासून मिळतं. असे आढळून आले की मैदानी क्षेत्रात राहणाऱ्या मुलांना, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पर्वतीय रस्ते हे दगडे आणि ओबडधोबड असतात. यानंतर पुढचा प्रश्न, चारमिनार कुठे स्थित आहे? चारमिनार हैदराबाद. सूर्य पृथ्वीभोवती 365 दिवस आणि 1/4 म्हणजेच 6 तास जास्तीचे लागतात, म्हणून ते 1/4 दिवस असं दिलेलं आहे या ठिकाणी. यानंतर पुढचा प्रश्न 105 नंबर, प्रसिद्ध रचना द मॅन ईटर ऑफ, याचे लेखक आहेत R.K. नारायण, पर्याय क्रमांक 3. खुरपे म्हणजे माती खोदण्याचे एक अवजार, पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढचा प्रश्न, तुम्ही भरलेल्या पाण्याचा एक ग्लास सूर्यप्रकाशात ठेवला तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, त्याचे बाष्पीभवन होईल. मातीचा सर्वात चांगला मित्र गांडूळ, पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 109, पांडवामधील सर्वात मोठ्या भावाचं नाव काय? युधिष्ठिर, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बिहू हा नृत्य प्रकार आसाम राज्याशी संबंधित आहे, आसाम. त्यानंतर वहिदा प्रिझम डॉक्टर, पर्याय क्रमांक 1, वहिदा प्रिझम डॉक्टर. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, 2023 मध्ये झालेल्या एशियन गेम्स मध्ये भारताने किती सुवर्ण पदक जिंकली? 28, पर्याय क्रमांक 1. इतरांना धोक्याची सूचना देते वेळेस प्राण्याचे कोणते अंतरिंद्रिय सक्रिय होत असते? ध्वनी, पर्याय क्रमांक 2. यानंतर खालीलपैकी कोणत्या प्राण्यामध्ये सर्वाधिक मोठ्या प्रमाणात वास किंवा सुगंध घेण्याची? मुंगी, पर्याय क्रमांक 2. पुनःप्राप्त न होणारा स्रोत पेट्रोल. जम्मू काश्मीरमध्ये एखणी एक मांसाहारी पदार्थ आहे, पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे टेडपोळ, तर हे बेंडूक याच्याशी संबंधित आहे टेडपोळ, पर्याय क्रमांक 3. आणि गरुड, गिधाड यासारख्या वस्तू म्हणजे 8 मीटर, पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढचा प्रश्न, जेव्हा एखाद्या व्यक्तीला उलटी जुलाब होते तेव्हा लिंबू पाणी देतो आपण, पर्याय क्रमांक 2. सुरक्षित अन्न ठेवण्यासाठी नैसर्गिक मार्ग नाही, पर्याय क्रमांक 2. अन्न पदार्थ सुरक्षित ठेवण्यासाठी घटक मिळवणे. यानंतर पुढचा प्रश्न,
बियाण्याला कीटकापासून वाचवण्यासाठी लिंबू किंवा कडुलिंबाची पाने वापरतात. पुन्हा वापरात आणता येत नाही, म्हणजेच ते पाणी जे झाडांना पाणी दिलं जातं ते पुन्हा रिपीट यूज करता येत नाही, कारण जमिनीत पाणी मुरून जातं, त्यामुळे त्याचा वापर पुन्हा होत नाही. इतर पाण्याचा कुठं ना कुठं पुन्हा वापर करता येतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 123, शरीराचे तापमान थर्मोमीटर पर्याय क्रमांक 3 थर्मोमीटरनं मोजतात. यानंतर पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रध्वजामध्ये आर्यांची संख्या 24 पर्याय क्रमांक 2. आणि रामायण कुणी लिहिले, तर रामायण लिहिलं वाल्मिक पर्याय क्रमांक 1. तर या पद्धतीने आपण 125 प्रश्नांची अचूक उत्तर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीही काही ओघामध्ये एखादा प्रश्न जर चुकला असेल किंवा जर राहून गेला असेल तर नक्की सांगा. विद्यार्थी मित्र हो, जर आपण सैनिकी स्कूलची तयारी करत असाल किंवा नवोदयची तयारी करत असाल तर या ठिकाणी जो व्हॉट्सअप नंबर दिलाय 8856 046 142, या व्हॉट्सअप नंबरवर आपण संपर्क साधू शकतात आणि आपल्या विद्यार्थ्याची महत्वपूर्ण अशी तयारी स्पर्धा परीक्षेची घरी बसून, कारण बऱ्याच ठिकाणी काय आहे, ग्रामीण भागामध्ये वगैरे सुविधा नाहीत आणि जर सुविधा असतील तर तेवढ्या दर्जेदार नाहीत. त्यामुळे आपल्या घरी बसून दर्जेदार पद्धतीने जर तुम्हाला गणित शिकायचं असेल, बुद्धिमत्ता शिकायची असेल, स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, सैनिक स्कूलची परीक्षा, NMS ची परीक्षा, कोणत्याही परीक्षेची तयारी करायची असेल तर आजच 8856 046 हा जो व्हॉट्सअप नंबर दिला यावर आपण संपर्क साधू शकतात. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये गणित बुद्धिमत्ता स्पष्टीकरणासह लवकरच.